सुधा मूर्तींच्या या पुस्तकावरती आतापर्यंत कोणी सिनेमा का नाही बनवला? कथा आहे अतिशय सुंदर, देखणी, सुशील, शिस्तप्रिय, अभिनयप्रिय, परंतु गरीब घरात जन्मलेली आणि लहानपणीच आई वारलेली सावत्र असलेली अनुपमेची. या अनुपमेचं प्रेम जडतं एका डॉक्टरशी, जो की जन्मला आहे अतिशय उच्चभ्रू प्रतिष्ठित अशा घराण्यामध्ये, ज्याच्या घराण्याकडे पाहून इंद्राला सुद्धा भुरळ पडेल. या प्रेमाचं रूपांतर पुढे लग्नामध्ये होतं. स्वाभाविक आनंदाच्या आईचा लग्नाला विरोध असतो, परंतु पुत्रप्रेमासाठी त्या लग्नाला तयार होतात. लग्नानंतर आनंद डॉक्टरीचं पुढचं शिक्षण घेण्यासाठी परदेशात जातो आणि 4 महिन्यातच अनुपमाच्या अंगावरती उठतो एक पांढरा डाग आणि तिथून चालू होतो तिचा प्रवास. अतिशय प्रतिष्ठित घराण्यातील असणाऱ्या सुनेला झालेला कोड नावाचा आजार, त्याच्यामुळे सासरच्या लोकांनी केलेली कुचंबणा, माहेरच्याच लोकांनी दिलेली परकीय वागणूक, समाजाने केलेला विश्वासघात आणि यातून जाणारी अनुपमा, या समाजाला कंटाळून आत्महत्या करायला जाणारी अनुपमा, ते जीवनाचे संपूर्ण अंग समजून घेणारी महाश्वेता, तिचा प्रवास या पुस्तकामध्ये दिलेला आहे. हे पुस्तक आपल्याला जीवनाकडे एक वेगळ्याच दृष्टिकोनाने पाहिलं तर शिकवतंच, परंतु कोड असणाऱ्या लोकांना समाजामध्ये कोणत्या कोणत्या गोष्टींना तोंड द्यावं लागतं याचा खोल विचार सुद्धा करायला लावतं. या पुस्तकाचं नाव आहे महाश्वेता. सुधा मूर्तींनी लिहिलेलं हे पुस्तक आणि उमा कुलकर्णी यांनी मराठीमध्ये अनुवादित केलेलं हे पुस्तक तुम्हाला मराठी साहित्याच्या प्रेमात पडायला लावेल.